अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाग्योदय कॉलनी आणि कठोरा रोड परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई सुरू आहे। याच्या विरोधात नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनाचं नेतृत्व नगरसेवक चंदू खेडकर यांनी केलं। अमरावती शहरातील भाग्योदय कॉलनी आणि कठोरा रोड परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे। नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगरसेवक चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला। या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। नागरिकांनी वारंवार निवेदनं देऊनही पाणी पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला। मेन लाईनचे वॉल वेळेवर उघडले जात नसल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं। तर नगरसेवक चंदू खेडकर यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीनं पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। एकमेव विषय आहे, सगळ्या लोकांना सरसकट पाणी मिळायला पाहिजे, ते सकाळी मिळो पाणी मिळायला पाहिजे। परत समस्या व्हायला नको की पाणी इथे परत कमी आहे।